Hello friends, welcome to Basic Spoken English course in Marathi on EngEduTech online English platform. मित्रांनो, या कोर्समध्ये आपण क्रियापदाची रूपे इंग्लिशमधून किंवा इंग्लिशमधली बघणार आहोत. त्यांना वर्ब फॉर्म्स असं म्हणतात. मित्रांनो, इंग्रजीमध्ये क्रियापदाची 5 रूपे आहेत. There are 5 forms of verb in English. आणि ते 5 रूपे क्रियापदाच्या वाक्यामधील सगळ्या प्रकारच्या टेन्सेसमध्ये किंवा सगळ्या प्रकारच्या काळांच्या टेन्सेसच्या वाक्यांमध्ये त्यांचा वापर होतो. मग ते 5 रूपे कोणती? तर बेस फॉर्म, एस फॉर्म, आयएनजी फॉर्म ज्याला प्रेझेंट पार्टिसिपल सुद्धा म्हणतात, पास्ट फॉर्म ज्याला ed1 सुद्धा म्हणतात आणि पास्ट पार्टिसिपल ज्याला ed2 सुद्धा म्हणतात. हे 5 फॉर्म इंग्लिशमध्ये आहेत. क्रियापदाचे 5 रूपे आहेत. बेस फॉर्म, एस फॉर्म, आयएनजी फॉर्म म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल, ed1 म्हणजेच पास्ट फॉर्म आणि ed2 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. तर हे इंग्रजीमधील सगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये हे 5 रूपांपैकी कुठलं रूप वापरलेलं असतं आणि म्हणून हे 5 रूप तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर बेस फॉर्म म्हणजे काय? तर बेस फॉर्म म्हणजे ते क्रियापदाचं जे रूट वर्ड आहे ते रूट वर्डचा वाक्यामध्ये जेव्हा तसाचा तसा वापर केला असेल तेव्हा त्याला बेस फॉर्म म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय राईट, वी स्पीक, दे लर्न इंग्लिश. या ठिकाणी राईट, स्पीक, लर्न हे जे क्रियापद आहेत त्यांचे मूळ रूप आपण वापरलेत. त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरलेलं नाही किंवा त्याच्या मेन स्पेलिंगमध्ये कुठलाही बदल झालेला नाही आणि म्हणून त्यांना बेस फॉर्म म्हणतात. जेव्हा त्या क्रियापदाचं रूप जसं तसं वाक्यामध्ये वापरलं जात असेल तेव्हा त्याला बेस फॉर्म म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा बेस फॉर्म कुठं वापरतात? तर विद्यार्थी मित्रांनो, हा बेस फॉर्म सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कर्त्याच्या ठिकाणी जेव्हा आय, वी, दे किंवा अनेक वचनी नाम असेल, अनेक वचने नाम असेल तेव्हा त्यांच्यानंतर किंवा त्यांच्यासोबत क्रियापदाचं हा बेस फॉर्म वापरतात. नंतर पुढचा जो प्रकार आहे किंवा पुढचं जे रूप आहे क्रियापदाचं ते म्हणजे यस फॉर्म. फॉर एक्झाम्पल, राईट्स, प्लेज, सिंग्स. या शब्दांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या शब्दाला शेवटी एस किंवा ईएस हे प्रत्यय लागतं, ज्या क्रियापदाला शेवटी एस किंवा ईएस प्रत्यय लागतं त्याला एस फॉर्म म्हणतात. आणि उदाहरणार्थ, गोज, लर्न्स, प्लेज, शी सिंग्स, इट ईट्स, ही लर्न्स. तर या वाक्यांमध्ये मुख्य क्रियापदांना एस किंवा ईएस प्रत्यय लावलेला आहे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या एस फॉर्मचा वापर नेमका केव्हा होतो? तर ज्या वेळेला सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये कर्त्याच्या ठिकाणी ही, शी, इट किंवा एक वचनी नाम वापरलेलं असेल त्यावेळेला नंतर येणारं क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागतं. तर तुमच्या लक्षात आलं असेल की बेस फॉर्म आणि एस फॉर्म क्रियापदाची हे दोघं रूपे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात. फक्त कर्त्याच्या ठिकाणी वेगळा शब्द असतो म्हणून त्यांची रूपं बदलतात. तर लक्षात ठेवा, बेस फॉर्म सिंपल प्रेझेंट टेन्स, कर्त्याच्या ठिकाणी आय, वी, दे किंवा अनेक वचने नाम. एस फॉर्म सिंपल प्रेझेंट टेन्स, कर्त्याच्या ठिकाणी ही, शी, इट किंवा एक वचने नाम. तर पुढचा प्रकार बघूया, तो म्हणजे आयएनजी फॉर्म ज्याला प्रेझेंट पार्टिसिपल सुद्धा म्हणतात. तर आयएनजी फॉर्म म्हणजे काय? तर क्रियापदाला ज्या वेळेला आयएनजी लागलेलं असेल तेव्हा त्याला आयएनजी फॉर्म म्हणतात. त्यालाच प्रेझेंट पार्टिसिपल सुद्धा म्हणतात. फॉर एक्झाम्पल, रायटिंग, स्पीकिंग, रीडिंग, प्लेइंग, रनिंग या सगळ्या क्रियापदांमध्ये क्रियापदाला आयएनजी लागलेला आहे. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका हा आयएनजी फॉर्म कुठं वापरतात? तर सगळ्या प्रकारच्या कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेसमध्ये वापरतात. सगळ्या प्रकारच्या कंटिन्युअस आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेसमध्ये आयएनजी फॉर्म किंवा प्रेझेंट पार्टिसिपल वापरतात. फॉर एक्झाम्पल, वी आर लर्निंग, वी हॅव बीन लर्निंग. वी आर लर्निंग कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, वी हॅव बीन लर्निंग परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. वी शॅल बी लर्निंग पुन्हा कंटिन्युअस फ्युचर टेन्स आला.
तर अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचे कंटिन्युअस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आयएनजी फॉर्म किंवा प्रेझेंट पार्टिसिपल वापरतात. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ED1 किंवा पास्ट फॉर्म. म्हणजे क्रियापदाला ईडी लागलेला असेल तर त्याला क्रियापदाचं पास्ट फॉर्म म्हणतात, किंवा त्याचं इंटरनल स्पेलिंगमध्ये म्हणजे त्याची मेन स्पेलिंगमध्ये काही बदल झालेला असेल तरी सुद्धा त्याला पास्ट फॉर्म असं संबोधलं जातं. म्हणजे एकतर त्या क्रियापदाला ईडी लागतं. फॉर एक्झाम्पल वॉन्टेड, हॉन्टेड, प्लेड. वॉन्टेड, हॉन्टेड, प्लेड या शब्दांमध्ये या ठिकाणी ईडी लागलेला आहे क्रियापदाला आणि म्हणून ते झालं पास्ट फॉर्म. पण काही शब्दांच्या बाबतीत इंटरनल जी मेन स्पेलिंग याच्यामध्ये बदल होतो, काहीमध्ये बदलच होत नाही. फॉर एक्झाम्पल रोट, राईट, रोट. तसं रन, रन काहीच बदल होत नाही. कट, कट. म्हणजे काही शब्दांच्या स्पेलिंगमध्ये बदल होतो, काहींमध्ये बदल होत नाही, काहींना ईडी लागतो. आणि मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पास्ट फॉर्म किंवा ED1 वापरतात कुठं? तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये ह्या ED1 किंवा पास्ट फॉर्म वापरला जातो. फॉर एक्झाम्पल आय लर्न्ड इंग्लिश, आय लर्न्ड इंग्लिश. बघा त्या ठिकाणी लर्न्ड स्पेलिंगमध्ये बदल झालेला आहे, ईडी लागलेला नाही आहे, शेवटी ट लागलेला आहे, टी लागलेला आहे लर्नला. वी रेड इंग्लिश, रेड स्पेलिंगमध्ये काहीच बदल नाही, फक्त प्रोनाऊन्सिएशनमध्ये बदल त्या ठिकाणी आहे. वी रोट इंग्लिश, रोट या ठिकाणी येस म्हणजे इंटरनल स्पेलिंग त्या ठिकाणी बदललेलं आहे. आय वॉन्टेड अ बुक, आय वॉन्टेड या ठिकाणी वॉन्टेड, वॉन्टला ईडी लागलेला आहे. मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे की मी तुम्हाला प्रोनाऊन्सिएशनचं त्या ठिकाणी सांगत राहील. बघा आता हा शब्द आहे वॉन्टेड. जनरली लोक त्याचा उच्चार वॉन्टेड असा करतात, पण मित्रांनो तो वॉन्टेड नाही आहे, तो वॉन्टेड, वॉन्टेड, ईड, ईड असा त्याचा उच्चार होतो, वॉन्टेड. म्हणून आय वॉन्टेड अ बुक असं म्हटलं पाहिजे. तर या ठिकाणी वॉन्टला ईडी लागलेला आहे आणि हे वाक्य सगळे सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहेत. तर लक्षात ठेवा सिम्पल पास्ट टेन्समध्ये ED1 वापरतात. आता जो पुढचा प्रकार आहे शेवटचा तो म्हणजे पास्ट पार्टिसिपल किंवा ED2. आता पास्ट पार्टिसिपल किंवा ED2 कधी वापरतात किंवा पास्ट पार्टिसिपल किंवा ED2 म्हणजे काय? तर जसं पास्ट फॉर्म आहे म्हणजे बऱ्याचशा क्रियापदांना ईडी लागतं, तसं या ठिकाणी सुद्धा बऱ्याचशा क्रियापदांना ईडी लागतं, म्हणजे तेच रूप वापरतात. काही स्पेलिंग काहींच्या स्पेलिंगमध्ये बदल होतं, पण मात्र पास्ट फॉर्मची स्पेलिंग वेगळी असते, आता पास्ट पार्टिसिपलची स्पेलिंग वेगळी असते. फॉर एक्झाम्पल राईट, रोट, रिटन, रोट, रिटन. रोट ED1 आहे किंवा पास्ट फॉर्म आहे आणि रिटन मात्र पास्ट पार्टिसिपल आहे किंवा ED2 आहे. येस काहींच्यामध्ये फक्त ईडी लागतं, वॉन्टेड, वॉन्टेड, वॉन्ट, वॉन्टेड, वॉन्टेड. येस तर काहींमध्ये इंटरनल काहींमध्ये काहीच बदल होत नाही. फॉर एक्झाम्पल कट, 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 रन, रन, रन. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ED2 हे तयार केलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ED2चा वापर कुठे होतो? तर मित्रांनो या पास्ट पार्टिसिपल किंवा ED2चा वापर एक तर सगळ्या प्रकारच्या परफेक्ट टेन्सेसमध्ये किंवा पॅसिव्ह वॉइसमध्ये होतो. म्हणजे सगळ्या प्रकारच्या परफेक्ट टेन्सेसमध्ये आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये या ED2चा वापर होतो किंवा पास्ट पार्टिसिपलचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल वी हॅव लर्न इंग्लिश, वी हॅव स्पोकन इंग्लिश, येस वी हॅव रिटन इंग्लिश, द इंग्लिश इज रिटन बाय अस, द इंग्लिश इज रिटन बाय अस. आता रिटन बाय अस हे एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये हा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. द बुक इज रिटन बाय हिम, द बुक इज रिटन बाय हिम. या ठिकाणी रिटन बाय हिम म्हणजे पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे. तर अशा पद्धतीने पॅसिव्ह कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा सगळ्या प्रकारच्या परफेक्ट टेन्सेसमध्ये ED2 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल वापरतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजीमध्ये क्रियापदाचे एकूण 5 रूपे आहेत. ते म्हणजे बेस फॉर्म जे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात, एस फॉर्म ज्याचा सुद्धा वापर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्येच होतो, ING फॉर्म सगळ्या प्रकारचे कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये याचा वापर होतो, पास्ट फॉर्म सिम्पल पास्ट टेन्समध्ये होतो आणि पास्ट पार्टिसिपल सगळ्या प्रकारच्या परफेक्ट टेन्सेसमध्ये किंवा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन्समध्ये त्यांचा वापर होत असतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की रूट वर्ड जो आहे किंवा बेस फॉर्म जो आहे तो सिम्पल फ्युचर टेन्समध्ये पण वापरतात, परंतु त्याच्या आधी मात्र हेल्पिंग वर्ब आलेलं असतं. फॉर एक्झाम्पल आय शल लर्न इंग्लिश, वी शल लर्न इंग्लिश. या ठिकाणी लर्न आलेला आहे परंतु त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब आलेला आहे. थोडक्यात या बेस फॉर्मचा वापर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जसा केला जातो तसा सिम्पल फ्युचर टेन्समध्ये पण केला जातो, मात्र त्या ठिकाणी त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब येत असतं. अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये बेस फॉर्म, एस फॉर्म,
ING फॉर्म म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट फॉर्म म्हणजे ED1 आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे ED2. हे क्रियापदाचे 5 रूपे आहेत जे सगळ्या प्रकारच्या वाक्यांमध्ये कुठे ना कुठे वापरलेले असतात आणि म्हणून तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्पोकन इंग्लिशची सुरुवात मी या फॉर्म्स ऑफ वर्ब किंवा वर्ब फॉर्म्सने केलेली आहे. तर आय होप यू अंडरस्टूड माय व्हिडिओ. इफ यू अंडरस्टूड, प्लीज share it with your friends also. Thank you.